नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनल डिश अँड डेस्टिनेशन्समध्ये। आज एका नवीन व्लॉग्स सोबत तुमच्यासमोर मी आलेलो आहे। आज आपण जाणार आहोत अतिशय सुंदर अशा गार्डनमध्ये, अतिशय सुंदर अशा पार्कमध्ये। अतिशय सुंदर असं गार्डन आहे मित्रांनो। चला मग आपण सुरू करूया आपला व्लॉग। आपण जात आहोत संत तुकाराम ब्रिजमधून। आपण आलेलो आहे आता डायनासोर पार्क पिंपळी गुरवला। सगळ्यात आधी आपण इथून तिकीट्स काढूयात आणि त्यानंतर आपण आतमध्ये प्रवेश करूयात। चला मित्रांनो, मग आपण करूया आतमध्ये प्रवेश। सर्वात आधी मी थोडं या पार्कविषयी तुम्हाला माहिती सांगत आहे। या पार्कचं दुसरं नाव अधिकृतरित्या राजमाता जिजाऊ पार्क असं म्हटलं जातं। हे एक जे पार्क आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकाद्वारे व्यवस्थापित केलेले एक उद्यान आहे। अतिशय सुंदर असे उद्यान आहे, तुम्ही बघू शकता। हे काही एखादे असे जुने ऐतिहासिक ठिकाण नाही। इथे डायनासोरच्या प्रतिकृती व हिरवाईसाठी प्रसिद्ध असलेले हे उद्यान अलीकडच्या काळात पुण्यातील लोकप्रिय विरंगुळ्याचे ठिकाण म्हणून स्थापन करण्यात आलेले आहे। हे एक अलीकडचेच विकास काम आहे। एखाद्या ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांऐवजी याचा इतिहास पर्यटन आकर्षक म्हणून स्थापन करण्यात आल्याशी संबंधित आहे। उद्यानात नैसर्गिक परिसर, निसर्गरम्य पायवाटा आणि डायनासोरच्या प्रतिकृतींनी सजवलेले गार्डन आहे। तुम्ही बघू शकता, हा भयावह असा डायनासोर तुम्हाला दिसतो आहे। खूप लोकांची इथे वर्दळ असते मॉर्निंग वॉकसाठी आणि इव्हिनिंग वॉकसाठी। खूप असे सुंदर असे गार्डन आहे। एक असे विरंगुळ्याचे हे ठिकाण आहे। तुम्ही बघू शकता इथे रोषणाई लाइटिंग लावलेले आहेत। अतिशय विहंगम दृश्य आहे। लहान मुलांसाठी अतिशय खेळण्यायोग्य असं हे गार्डन आहे। वेगवेगळ्या प्रकारचे डायनोसॉर्सच्या प्रतिकृती इथे उभारण्यात आलेले आहे आणि खरोखरच एक आकर्षक असे डायनोसॉर्स इथे आपल्याला बघायला मिळतात। आणि इथे लाइटिंगचा जो देखावा आहे तो पण एक पाहण्याजोगा आहे। बघू शकता, हा पण एक डायनासोरची प्रतिकृती आपल्या समोर दिसत आहे। अतिशय सुंदर अशा पायवाटा इथे आपल्याला बघायला मिळतात। रंगीबिरंगी झाडं, त्याच्यावर लाइटिंग लावलेले इथे आपल्याला बघायला मिळतात। हे बघा, हे पण अतिशय सुंदर असं दिखावा आहे। तर मग मित्रांनो, असा वाटला आमचा ब्लॉग राजमाता जिजाऊ पार्क पिंपरी चिंचवड पुणे पिंपळे गुरव। चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि या पार्कविषयी अधिक माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा। आणि एकदा तुमच्या फॅमिलीसोबत आणि मुलाबाळांसोबत व्हिजिट करायला विसरू नका।